बूथवर प्रतिसाद आहेच, म्हणजे आज उत्स्फूर्तपणे लोक येतात, थोडं स्लो जरी असलं उन्हाच्या कारण, पण आज मतदानाचा प्रतिसाद चांगला आहे आणि लोक येतात, स्वतःहून येतात. खरं यावेळेस स्लिपा वाटायच्या नव्हत्या, परंतु आता जर स्लिपा न वाटल्यामुळे थोडीशी अनुत्साह किंवा लोकांमध्ये संभ्रम अवस्था आहे. ऍपवर बसून कार्यकर्ते आता नंबर काढून द्यायचा प्रयत्न करतात. बरेचशा याच्यात मतदान सापडत नाहीये किंवा डिलीट झाले, तर त्यालाही काहीतरी आता 17 नंबरचा फॉर्म भरून नवीन पद्धतीने ज्यांचं डिलीटेड झाले त्यांना मतदान करता येणार आहे. आपल्या माध्यमातून ही विनंती करतो की ज्यांना ज्यांना कळालंय की डिलीटेड आहे त्याच्यावर नंबर, तर त्याला 17 नंबर आणि त्यांचा आय कार्ड असेल तर निश्चित स्वरूपात मतदान करता येते. कसा प्रतिसाद मिळतोय? त्या प्रतिसाद चांगला असणार. आता दोन्हीकडचे उमेदवार जे आहे त्यांनी मतदारांना आवाहन केलेलं आहे, आपण काय आवाहन करा? नारायणगावकर म्हणून मतदान करा. शेवटी हक्काचा माणूस असणं हा निश्चित स्वरूपात एक फरक असतो आणि आपल्या गावातला आहे, आपल्या गावाचं नाव संसदेत जाणार आहे. तुमच्या माध्यमातून हीच विनंती आहे की आपण सगळ्यांनी या गोष्टीचा विचारपूर्वक करून मतदान करावं. गावचा जरी असला त्यावर तो शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेमध्ये अतिशय पोटतिडकीने मांडणारा खासदार आहे. अतिशय सुसंस्कृत सुशिक्षित असा उमेदवार आहे ते. त्यामुळे त्यांना आपल्या देशाच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी, जनसामान्यांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी आपण त्यांना निवडून देणं फार गरजेचं आहे. आज मोदी सरकार काय करते, भाजप काय करते, हे सगळं जनतेला माहिती आहे. त्यामुळे त्याचं बोलण्याचं काय मजा नाही. त्यामध्ये लोकांना आपला कोण आणि परका कोण, आपला कोण मत देणार आहे, लोक चांगली जाणून आहेत. त्यामुळे लोक उत्स्फूर्त बाहेर पडतायत. मतदानाचा टक्केवारी जरी कमी असेल, तिचा हक्काचा उमेदवार आहे, तो बाहेर येऊन भेटून बूथवर येऊन भेटून जातो. आम्ही तुमचेच आहोत, आम्ही तुतारीलाच मतदान करावं सांगून जातात. त्यावरून प्रतिसाद लोकांचा कसा आहे ते कळतंय. नाही 6 याची इलेक्शन आहे मतदारसंघात. आपण गाव नारायणगाव जुन्नर तालुक्याचा कल आज पण सांगू शकतो, परंतु तरी सुद्धा जे काही सगळं आजपर्यंत जे बाकीच्या सगळ्या चॅनलचं आहे, साधारण 1.5-2 लाखाच्या फरकाने अमोल कोल्हे साहेब निवडून येतील असा विश्वास आपल्या सगळ्यांच्या याच्यावरून वाटते. यावर्षी तसं पाहायला गेलं तर लोकसभेची निवडणूक होत असताना तर जो सुशिक्षित वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहे आणि जो ठाकरवाडी विभागातला जो मतदार आहे तो थोडा कमी प्रमाणात येत आहे. त्यात थोडा उन्हाचा तडाखा जास्त असल्या कारणाने खरं तर मतदार हे हळूहळू येत आहेत, पण दुपारनंतर मतदारांची संख्या वाढेल. किती टक्के मतदान झालं? 30% मतदान झालं. हो, मतदान होईल अशी अपेक्षा? 60-65% मतदान व्हायला पाहिजे. जास्तीत जास्त मतदान करून घेण्याची तुम्ही काहीतरी यंत्रणा आमची चालू आहे, त्याप्रमाणे कार्यकर्ते फिरत आहेत. परंतु आता काही शेतकरी वर्ग असल्यामुळे बाजरीची राखण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. काही मतदार बाहेर गेले, दुपारी 4 नंतर मतदान वाढेल. एकंदरीत राज्यात मतदानाचा टक्का घसरलेला आहे. आपल्या वारवाडीत जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी काय आपण लोकांना आवाहन केलं. तुम्ही पाहिलं असेल, आपण फ्लेक्स लावले ग्रामपंचायत मध्ये, नारायणगाव मध्ये. आपण जे ग्रामपंचायतीची गाडी होती त्याच्यावर आपण सगळ्यांना सांगत होतो लोकशाहीचा अधिकार आहे, सर्वांनी मतदान करा. आपण खूप अशी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली या ठिकाणी. कशाबद्दल? विजय तर पक्काच येतो तरीचा. कितीचा फरक त्याचा पाहू 4 तारखेला कळलं. 2 लाखाच्या लीडनी डॉक्टर अमोल कोल्हे निवडून येणार आहे. हा विश्वास पाहिजे.